नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा नॉलेज या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. आज आपण रेल्वे म्हणजेच ट्रेन या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत. चला तर मित्रांनो, सुरुवात करूया. पहिलं उदाहरण आहे, एक रेल्वे ताशी 36 किलोमीटर वेगाने जात असल्यास तिचा मीटर पर सेकंदमध्ये वेग काढा. त्यांनी म्हटलंय, एक रेल्वे ताशी 36 किलोमीटर वेगाने जाते आणि तिचा मीटर पर सेकंदमध्ये वेग काढायचा आहे. तर किलोमीटर दिलेला आहे आपल्याला 36 आणि त्यांनी सांगितलं मीटर पर सेकंदमध्ये वेग काढा. मीटर पर सेकंदमध्ये म्हणजेच ह्या संख्येला आपल्याला 5/18 गुणायचं असतं. एक गोष्ट लक्षात ठेवायची मित्रांनो, जेव्हा आपल्याला मीटर पर सेकंदमध्ये विचारलेलं असतं तेव्हा 5/18 गुणायचं. आणि आता आपण याला भाग देऊया. 18 × 18, 18 × 2 = 36 आणि 5 × 2 म्हणजेच 10 मीटर पर सेकंद. अशा प्रकारे उदाहरण पाहिलं. पुढील उदाहरण पाहूया. एक रेल्वे 40 किलोमीटर पर आवर या वेगाने एका खांबाला 18 सेकंदात ओलांडते तर ट्रेनची लांबी काढा. एक रेल्वे 40 किलोमीटर या वेगाने एका खांबाला 18 सेकंदात ओलांडते तर ट्रेनची लांबी काढा असं विचारलंय. लांबी म्हणजेच आपल्याला अंतर विचारलेलं आहे आणि अंतर म्हणजेच काय असतं, वेळ आणि वेग यांचा गुणाकार असतो, वेळ गुणिले वेग. तर आपल्याला आता वेळ दिलेला आहे 18 सेकंद म्हणून घेऊया 18 आणि वेग दिलेला आहे 40 किलोमीटर. तर 18 × 40 होतात 720 आणि आता आपल्याला त्यांनी लांबी विचारलेली आहे आणि मीटरमध्ये काढायची म्हणून आपण घेऊया 5/18. जर 18ने याला भाग दिला तर पूर्ण 40 आणि 40 × 5 म्हणजेच 200 मीटर ही आली ट्रेनची लांबी. आता पुढील उदाहरण पाहूया. एक रेल्वे मुंबई ते पुणे 70 किलोमीटर प्रति वेगाने जाते व पुणे ते मुंबई 30 किलोमीटर प्रति तास वेगाने परत येते, तर रेल्वेचा सरासरी वेग किती? एक रेल्वे मुंबई ते पुणे 70 किलोमीटर वेगाने जाते आणि पुणे ते मुंबई 30 किलोमीटर वेगाने परत येते, तर रेल्वेचा सरासरी वेग विचारलाय. तर सरासरी वेग बरोबर आपल्याला इथे 2 रेल्वे आहेत, 2 गुणिले आता त्यांचा तास आहे 70, एकाचा 70 आहे आणि दुसऱ्याचा 30 म्हणून गुणाकारात केलं आणि छेदिले आपल्याला दोघांची बेरीज करावी लागेल किलोमीटर्सची. 70 आणि 30ची काय केलं, 2 रेल्वे म्हणून 2 गुणिले रेल्वे एकच आहे पण 2 हे दिलेलं आहे त्यांचे डिस्टन्स, 2 गुणिले आणि 70 × 30 त्यांच्या किलोमीटरची गुणाकार, छेदिले बेरीज. आता 2 × 7 = 21 म्हणजे 210 आणि 70 आणि 30 होतात 100. तर यांना 21 × 2 = 42 हा 0, 100 0 0 गेला, 42 दिले 10 म्हणजेच 42 किलोमीटर पर आवर हा त्यांचा सरासरी वेग झाला. पुढील उदाहरण पाहूया. 400 मीटर लांबीची रेल्वे 90 किलोमीटर प्रति तास वेगाने एका खांबाला किती वेळ ओलांडेल? तर वेळ विचारला आहे आणि वेळ म्हणजेच अंतर छेदिले वेग असतो. तर आपल्याला अंतर दिलेलं आहे म्हणजेच मीटर, 400 मीटर आहे. त्यानंतरून वेग आहे 90 किलोमीटर आणि आपल्याला वेळ विचारलाय म्हणजे आपल्याला सेकंडमध्ये त्याचं रूपांतर करावं लागेल. 5/18 आता 18 × 5 = 90, 400 छेदिले 25 याला जर भाग दिला तर 16 उत्तर येईल आणि 16 सेकंदात ती रेल्वे ओलांडेल. अशा प्रकारे उदाहरण सोडवलं. पुढील उदाहरण पाहूया. 200 मीटर लांबीच्या ट्रेनला 72 किलोमीटर प्रति तास वेगाने 360 मीटर लांबीचा बोगदा पूर्णपणे ओलांडण्यास किती वेळ लागेल? तर आपल्याला इथे वेळ विचारलाय आणि वेळ आपल्याला माहिती आहे अंतर बरोबर वेळ गुणिले वेग. तर आता अंतर दिलेलं आहे आपल्याला, एक 200 मीटर लांबीची ट्रेन आहे आणि ती 72 किलोमीटर प्रति तास वेगाने 360 मीटर लांबीचा बोगदा ओलांडण्यास किती वेळ लागेल? तर अंतर इथे आपल्याला 2 अंतर घ्यावे लागतील. एक म्हणजे ट्रेनचं अंतर
आणि ती जेव्हा बोगदा ओलांडते त्याचं अंतर त्याच्यात अधिक होऊन जाईल. म्हणजेच ट्रेनचं अंतर आहे 200 मीटर आणि बोगदा जेव्हा ओलांडेल तर ते 360. या दोघांची बेरीज करावी लागेल. बरोबर वेळ विचारला आहे आणि वेग आहे 72 किलोमीटर आणि आपल्याला सेकंदमध्ये करावं लागेल. 5×18. त्यानंतर 360 आणि 200 यांची बेरीज केली तर 560 बरोबर वेळ गुणिले आता 18 चौक 72 आणि 4×5 म्हणजे इथे 20 येईल. त्यानंतरून वेळ बरोबर 560 दिले 20 करावं लागेल. याने जायला भाग दिला 0 कॅन्सल. 2×2 4 खाली उरला 2×8 16 म्हणजे 28 सेकंद इतका वेळ लागेल. तर आपल्याकडे सूत्र होतं अंतर बरोबर वेळ गुणिले वेग आणि ट्रेनची लांबी आणि बोगद्याची लांबी या दोघांची आपल्याला बेरीज करावी लागेल आणि त्यानंतरून वेळ गुणिले वेग दिलेला होता त्यावरून वेळ काढला आणि तो 28 सेकंद आला. पुढील उदाहरण पाहूया. एका आगगाडीची लांबी 260 मीटर आहे. तिला 140 मीटर लांबीचा पूल ओलांडण्यासाठी 20 सेकंद लागतात. तर आगगाडी 70 मिनिटात किती अंतर पार करेल? तर एक आगगाडीची लांबी 260 मीटर आहे आणि तिला 140 मीटर लांबीचा पूल ओलांडण्यासाठी 20 सेकंद लागतात. तर ती आगगाडी 70 मिनिटात किती अंतर पार करेल असं विचारले. तर आपल्याला माहीतच आहे वेग बरोबर अंतर छेदिले वेळ. आता अंतर इथे पण आपल्याला आगगाडीचं अंतर आणि लांबीचा पूल ओलांडते ह्या दोघांचं अंतर आपल्याला अधिक करावं लागेल दोघांचं. तर 260 अधिक 140 आणि वेळ किती आहे? वेळ आहे 20 सेकंद लागतात म्हणून 20. तर या दोघांची बेरीज केली तर 400/20 बरोबर 20 आणि हे येईल मीटर पर सेकंद वेग. त्यानंतर आपल्याला माहित आहे 1 सेकंद बरोबर 20 मीटर पर सेकंद. 1 सेकंद बरोबर 20 मीटर. तर आपल्याला त्यांनी विचारले 70 मिनिटात किती पार करेल? तर 70 मिनिटाचं आपण सेकंदामध्ये करून घेऊ म्हणजे 60 सेकंद किती पार करेल? तर यांचा तिरकस गुणाकार करूया. 70 × 60 × 20 आणि छेदीला हा 1. तर यांचा गुणाकार केला तर 7 × 42 84 आणि 3 0 तर 84,000 मीटर म्हणजेच ते येईल 84 किलोमीटर. कारण 1 किलोमीटर म्हणजेच 1000 मीटर असतात म्हणून 84,000 मीटरचं 84 किलोमीटर होऊन जाईल. काय केलं? वेग बरोबर अंतर छेदिले वेळ होतं. तर अंतर आपल्याला आगगाडीची लांबी आणि त्याच्यात अधिक होणार आहे पूल लांबीचा तो पूल ओलांडते म्हणून पुलाची पण लांबी आपल्याला आता याच्यात बेरीज अधिक करावं लागेल. दोघांचं अधिक करून वेळ घेतलेला आहे आणि उत्तर वेग आला आपला 20 मीटर पर सेकंद. आता 1 सेकंद बरोबर 20 मीटर. तर आपल्याला विचारलंय 70 मिनिटात ती किती अंतर पार करेल? तर 70 × 60 सेकंद करावं लागतील. आपल्याला मिनिटाच्या सेकंदमध्ये करावं लागेल. बरोबर किती? तिरकस गुणाकार केला आपल्याला अंतर मिळून जाईल. पुढील उदाहरण पाहूया. रमेश 340 किलोमीटर अंतर 8 तासात गेला. येताना हे अंतर त्याला 5 तासात तोडायचे असल्यास त्याने वेग किती वाढवावा? इथे वाढवावा येईल. तर रमेश 340 किलोमीटर अंतर 8 तासात गेला आणि येताना हे अंतर त्यांना 5 तासात तोडायचे असल्यास त्याला वेग कितीने वाढवावा लागेल? तर आपण जातानाचा जो वेग आहे तो काढून घेऊ. जाताना तो गेलाय 340 किलोमीटर 8 तासात म्हणजेच येईल 42.5 किलोमीटर पर आवर आणि येतानाचा वेग आता येताना तेवढंच अंतर तो येणार आहे पण त्याला ते 5 तासात कापायचे म्हणून दिले 5 68 किलोमीटर पर आवर. आता ह्या दोघांची जर आपल्याला वजाबाकी केली तर आपल्याला त्याला किती वेग वाढायचा हे येऊन जाईल. ह्या दोघांची वेगांची आपण वजाबाकी करून घेऊ. 68 वजा 42.5 येईल 25.5 किलोमीटर पर आवर आणि त्याला वेग वाढवावा लागेल. तर जातानाचा वेग होता तो काढला, येतानाचा वेग काढला, दोघांची वजाबाकी केली आणि एवढा त्याला स्पीड वाढवावं लागेल तेव्हा तो ते अंतर 5 तासात कापेल. असं हे उदाहरण होतं. पुढील उदाहरण पाहूया.
दोन रेल्वेच्या लांब्या 123 मीटर व 143 मीटर असून त्या एकाच दिशेने धावत आहेत. पहिल्या रेल्वेचा वेग 59 किलोमीटर प्रति तास व दुसऱ्या रेल्वेचा वेग 23 किलोमीटर प्रति तास असल्यास त्या रेल्वे एकमेकांना किती वेळात ओलांडतील? तर आता इथे दोन रेल्वे आहेत, त्यांच्या लांबी दिलेल्या आहेत आणि ते एकाच दिशेने धावत आहेत आणि पहिलीचा वेग दिलेला आणि दुसरीचा वेग दिला आणि आपल्याला विचारायचं किती वेळात एकमेकांना ओलांडतील. तर दोन रेल्वे आहेत आणि त्या एकाच दिशेने धावत आहेत आणि एकाची लांबी आहे 123 मीटर आणि दुसरीची लांबी आहे 143 मीटर. आता आपल्याला आपल्याला माहिती वेळ विचारलेला आहे. तर वेळ म्हणजेच काय असतं? अंतर छेदिले वेग. तर अंतर म्हणजे किती? तर ह्या ज्या दोन लांब्या आहेत त्यांची आपल्याला बेरीज करावी लागेल. 123 अधिक 143 आणि अंतर छेदिले वेग आपल्याला दिलेला आहे 59 किलोमीटर आणि 23 किलोमीटर. तर एकाच दिशेने धावतायत म्हणून आपल्याला दिशा एकच असल्यामुळे आपल्याला त्यांची वजाबाकी करावी लागेल वेगांची. म्हणजे 59 वजा 23 तर 123 अधिक 143 होतील 266. 59 वजा 23 36. आणि आता त्यांनी विचारलंय की मीटर पर सेकंडमध्ये आपल्याला वेळ काढावा लागेल. 18 दिले किलोमीटर पर आवर. आपण याचं तासामध्ये रूपांतर करून घेऊ म्हणून 18 दिले 5. आता 18 याला भाग देऊ. 18 1 18 18 2 36. 266 दिले 10 म्हणजे 26.6 सेकंद. तर काय केलं? दोन्ही रेल्वे एकाच दिशेने धावत होत्या म्हणून वरचे जे आपली लांबी होती त्यांची आपण बेरीज केली आणि वेगांची आपण वजाबाकी केली आणि आपल्याला उत्तर त्याचा वेळ मिळून जाईल. पुढील उदाहरण पाहूया. 300 मीटर लांबीची रेल्वे 60 किलोमीटर प्रति तास व 200 मीटर लांबीची रेल्वे 30 किलोमीटर प्रति तास एकमेकींच्या विरुद्ध दिशेने धावत असल्यास त्या एकमेकींना किती वेळात ओलांडतील? तर 300 मीटर लांबीची रेल्वे 60 किलोमीटर ह्या तासाने आणि 200 मीटर लांबीची रेल्वे 30 किलोमीटर या वेगाने. आता त्या एकमेकांच्या विरुद्ध दिशेने धावत आहेत तर त्या किती वेळात ओलांडतील असं विचारलंय. तर इथे लिहून घेऊ. दोन्ही रेल्वे ज्या आहेत त्या विरुद्ध दिशेने आहेत. एकाची लांबी आहे 300 मीटर, एकाची आहे 200 मीटर. तर आणि त्यांनी दिलेला आहे तास दिलेले आहेत वेग दिलेला आहे 60 किलोमीटर आणि 30 किलोमीटर. आता आपण करूया जे आपली लांबी आहे त्यांची आपण बेरीज करून घेऊ. 300 अधिक 200 त्यानंतरून छेदिले आपल्याला वेग जो आहे तो आपल्याला आता अधिक करावा लागेल कारण की पहिले जे होत्या त्या एकाच दिशेने होत्या तेव्हा आपण वेग त्यांचा वजा केलेला होता. आता या विरुद्ध दिशेने आहेत म्हणून यांचा वेग आपल्याला अधिक करावा लागेल. वेग आहे पहिलीचा 60 आणि दुसरीचा आहे 30. तर 300 आणि 200 500 छेदिले 90. तर 500 छेदिले 90 गुणिले 18 छेदिले 5. 18 5 90. 500 छेदिले 25 बरोबर 20 सेकंद. काय केलं? एकमेकींच्या विरुद्ध दिशेने होत्या म्हणून आपल्याला अंतरांची बेरीज करून त्यानंतर जो वेग होता त्यांची आपल्याला बेरीज करावी लागली. मागच्या उदाहरणामध्ये आपण वेग जो होता त्यांची वजाबाकी केली होती कारण ते एकाच दिशेने धावत होते. आता या विरुद्ध दिशेने आहेत म्हणून यांची वेगांची बेरीज केली आणि आपल्याला उत्तर मिळून जाईल. पुढील उदाहरण पाहूया. एक गाडी 50 किलोमीटर प्रति तास वेगाने धावते आहे. तो एक बोगदा 2.5 मिनिटात पार करते तर बोगद्याची लांबी सुमारे किती? तर आपल्याला वेग दिलेला आहे 50 किलोमीटर प्रति तास आणि वेळ दिलेला आहे 2.5 मिनिटं. तर मिनिटाचा आपण तासात सेकंदात रूपांतर करून घेऊ म्हणजेच 150 सेकंद. आता अंतर बरोबर वेग गुणिले वेळ. तर वेग आहे तुमचा 50 आणि त्याला पण आपल्याला आता मीटर पर सेकंड मध्ये करावं लागेल म्हणजे 500 छेदिले 18 आणि वेळ आहे 150 सेकंद. तर ह्या सगळ्यांना जर 50 गुणिले 5 गुणिले 150 छेदिले 18
यांना जर भाग दिला तर 2083.33 मीटर असं उत्तर येईल. पुढील उदाहरण पाहूया. एक ट्रेन 200 मीटर लांब एका प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या व्यक्तीला 10 सेकंदात ओलांडते, तर 300 मीटर लांब प्लॅटफॉर्मला किती वेळात ओलांडेल? तर आपल्याला एक ट्रेन आहे ती 200 मीटर लांब एका प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या व्यक्तीला 10 सेकंदात ओलांडते आणि 300 मीटर लांब प्लॅटफॉर्मला ते किती वेळात ओलांडेल असं विचारलंय. तर आपण सुरुवातीला ट्रेनचा वेग काढून घेऊया. रेल्वेची लांबी दिले व्यक्तीला ओलांडण्याचा वेळ. तर ट्रेनचा वेग काढण्यासाठी रेल्वेची लांबी आणि व्यक्तीला ओलांडण्याचा वेळ. तर रेल्वेची लांबी दिलेली आहे 200 मीटर आणि व्यक्तीला ओलांडण्याचा वेळ आहे 10 सेकंद म्हणजेच 20 मीटर पर सेकंद. आता हे झालं ट्रेनचा वेग आणि आपल्याला माहितीच आहे आता अंतर बरोबर वेळ गुणिले वेग. तर अंतर म्हणजे आता आपल्याला दोन्ही प्लॅटफॉर्मच्या ज्या काही लांब्या आहेत 200 आणि 300 तर त्यांची आपल्याला बेरीज करावी लागेल. वेळ काढायला लावलाय माहीत नाही म्हणून x आणि वेग आहे 20. तर x बरोबर 200 आणि 300 500 छेदिले 20 बरोबर 20 आणि जायला भाग दिला तर 25 सेकंद लागतील. इतक्या त्या वेळात ती ओलांडेल. अशा प्रकारे उदाहरण सॉल्व्ह केलं. पुढील उदाहरण पाहूया. मुंबई ते गोवा हे 540 किलोमीटर अंतर मुंबईहून सकाळी 8:30 वाजता सुटलेला ताशी वेग 60 किमी जाणाऱ्या गाडीचा त्याचवेळी सुटलेल्या गोव्याला जाणाऱ्या गाडीचा व 75 किलोमीटर वेगाच्या गाडीची किती वाजता भेट होईल असं म्हटलंय. तर मुंबई ते गोवा 540 किलोमीटर अंतर मुंबईहून 8:30 वाजता एक गाडी सुटली. 60 किलोमीटर जाणारा वेग तिचा होता आणि त्याच वेळी गोव्याला जाणारी दुसरी गाडी 75 किलोमीटर वेगाने गेली. तर त्या गाडीची भेट किती वाजता होईल असं विचारलंय. तर आपल्याला इथे अंतर दिलेलं आहे 540 आणि वेग आहे 60 किलोमीटर आणि 75. त्या दोघांची आपण बेरीज करून घेऊ. 540 ची दिले 135 बरोबर 4 म्हणजे 4 तासांनी त्यांची भेट होईल. पण आपल्याला त्यांनी किती वाजता विचारलेलं आहे म्हणजेच 8:30 वाजता पहिली गाडी सुटली होती आणि 4 तासांनी त्यांची भेट होणार होती म्हणून 4 यांच्यात आधी करावी लागतील. 8 आणि 4 12 म्हणजे 12:30 वाजता त्यांची भेट होईल. तर काय केलं अंतर छेदिले वेग दोघं वेगांची बेरीज केली. 4 तासांनी भेट होईल असं म्हटलंय आणि गाडीचा वेळ विचारलेला होता 8:30 वाजता म्हणून 8:30 मध्ये हे 4 तास मिळवले तर 12:30 वाजता त्या दोघांची गाडींची भेट होईल. पुढील उदाहरण पाहूया. नाशिकहून पुण्याला जाणाऱ्या 2 गाड्यांपैकी ताशी 60 किलोमीटर वेगाने जाणारी पहिली गाडी सकाळी 7:30 वाजता सुटली. त्यानंतर त्याच दिवशी त्याच मार्गाने दुसरी गाडी 75 किलोमीटर वेगाने सकाळी 8:30 वाजता सुटली. तर त्या गाड्या एकमेकांना किती वाजता भेटतील? नाशिकहून पुण्याला जाणाऱ्या 2 गाड्यांपैकी पहिली गाडी जी होती ती सकाळी 7:30 वाजता गेली आणि दुसरी गाडी 75 किलोमीटर वेगाने सकाळी 8:30 वाजता सुटली. तर त्या गाड्या एकमेकांना किती वाजता भेटतील असं म्हटलंय. तर 60 किलोमीटर वेगाने जी गाडी जात होती ती 7:30 वाजता सुटली आणि 75 किलोमीटर वेगाने जाणारी गाडी 8:30 वाजता सुटली. तर दोघांमध्ये किती तासाचा फरक आहे? 1 तासाचा फरक आहे. तर आपण इथे घेऊ तो 1 तासाचा फरक गुणिले किलोमीटर किती 60 किलोमीटर. त्यानंतर छेदामध्ये दोघं जे वेग आहे 60 आणि 75 त्यांची वजाबाकी करूया. तर 60 छेदिले 15 बरोबर 4 तासांनी त्यांची भेट होईल. आणि किती वाजता विचारलंय म्हणून 7:30 वाजता पहिली गाडी सुटली त्याच्यात हे 4 तास मिळवले तर 7 आणि 4 11 वाजून 30 वाजता भेट होईल. काय केलं या दोघांमध्ये 1 तासाचा फरक 1 गुणिले 60 छेदिले दोघांची वेगांची वजाबाकी केली 4 तासांनी आणि 7:30 वाजता पहिली गाडी सुटली होती त्याच्यात 4 तास मिळवले तर 11:30 वाजता भेट होऊन जाईल. पुढील उदाहरण पाहूया. पुणे ते मुंबई हे अंतर 325 किलोमीटर असून पुण्याहून सकाळी 7:30 वाजता सुटणारी ताशी 50 किलोमीटर वेगाची बस आणि मुंबईहून सकाळी 8 वाजता सुटणारी बस ताशी 70 किलोमीटर वेगाने सुटली तर दोन्ही गाड्यांची भेट किती वाजता होईल? तर
पुणे ते मुंबई अंतर दिलेलं आहे 325 किलोमीटर. आणि पुण्याहून सकाळी गाडी सुटलेली आहे 7:30 वाजता आणि तिचा वेग आहे 50 किलोमीटर. आणि मुंबईवरून सुटणारी गाडी आहे, मुंबईहून सकाळी 8:30 वाजता गाडी सुटलेली आहे 70 किलोमीटर वेगाने. तर आता आपण जे अंतर आहे ते घेऊन घेऊ. 325 चे दिले वेग आहे त्यांची आपण बेरीज करूया. 50 आणि 70 120, तर उत्तर येईल 2.7 तास. म्हणजे 2.7 तासांनी त्यांची भेट होईल. तर किती वाजता विचारलंय, तर आपण 7:30 वाजताची पहिली गाडी 8 वाजेमध्ये आपण 2.7 मिळवले. तर 0, 7 आणि 8 आणि 2 10, तर 10 वाजून 7 वाजता 7 मिनिटांनी त्यांची भेट होईल. अशा प्रकारे आपण ट्रेनवरचे सगळे एक्झाम्पल पाहिले आहे. जर व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.